गप्पा बाबा तुझ्या नादाला लागल्यावर मला डोकं फुटून माता फुटला आणि लुई निघाला. काय सांगायचंय तुम्हाला. त्यांची चेष्टा मस्करीत फेकला दगड पटमनी बसला इथं. आज इथं पूजा केली. नवीन फॉरेस्ट आहे ना हे. कुठं आहे तू? पाणी प्यायला बसलोय. घरी गेलाय? आम्ही किती 2 4 पुरुष आणि 2 4 5 6 बाया इथं म्हणजे 10 जण आहे. आणि बाकीचे 10-12 जण तिकडं रोप भरायला गेलेत. तिकडून रोप भरून आणणार आणि मग इथं उतरवणार. काल त्यांनी भरलेलं होतं. मग सकाळी इथं ट्रॅक्टर आलता. मग आम्ही सकाळी आल्याच्या नंतर इथं ते रोप खाली केले आणि हे थोडंसं आखून घेतलं. 5-6 जणांचं काम पण दिसून येत नाही. इथं दगड पण किती येचले आपण तरी पण ते काम दिसून येईना. ना त्यांनी इथं सर्व्हिस आहेत या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. मग ती मॅडम आली इथली मेन बॉस. प्रत्येक फॉरेस्टमध्ये मॅडमच आहे मेन बॉस. पण तिथं नव्हती ना पानगावला जाधव साहेब आणि पवार साहेब. मॅडम कुठं होती? धुमाळ साहेब. मग तीच की पण मॅडम नव्हत्या ना. यात आहे ती दगड आणि त्या दगडानं जायला खड्डा खोल. दगड दाखवू काय तुम्हाला? तेव का कसली दगड आहे ती? कुठं दाखवू आता? त्या दगडाचा इलाका बघा तिकडं. त्या दगडामुळं खोल होईना. ती मॅडम म्हणती कसं खांदलंय खुरप्यावानं बाई केल्यावानीच केलंय. पुन्हा तर म्हणती हे त्रिशा आणि ते 2 लेकर आहेत ना ते बारके देवा कार्तिक आणि देवा आणि त्रिशा 3. मग ती बोलती की हे लेकर आहेत बारकी ह्यांच्या आईला काम करू देतात काय. आता कसं सांगावं बाई. पोटा पाण्यासाठी लेकराला घेऊन आलाव. काही लेकरू बाळच नाही ती वाटते तिला तर. मया दयाच नाही. तिकडली लई चांगली होती. काय झाला? दिवस मावळला आणि डोकं खवळला काय तुझा? गप्पच बसली. दिवस मावळला तर डोकं तर लई खवळत आहे बाबा. त्या व्हिडिओमध्ये त्या दिवशी त्या पूजाच्या चॅनलवरच कमेंट आलेल्या की पूजा वहिनी तुझी बहीण आहे का? तर त्या व्हिडिओमध्ये ही वहिनी बोललेली होती. मला माहित नव्हतं. परत मी व्हिडिओ बघितलाच नव्हता ना तो. तिनं म्हटलं. पुन्हा मी तिला विचारलं तर ती म्हणली कविता ताई होती. म्हणजे ती जाऊ म्हणत नव्हती काय तुम्हाला? माझी जाऊ आहे म्हणून तिला म्हणत होती आमची वहिनी आहे मिस कविता. दिवसभर काम केले नाही नुसतं. आता इकडं ऐकतील हळूच म्हणतो. दिवसभर नुसता काय करते? पाण्याचा बकेट भरून घेतला जवळ. ते रोप घेते त्या बकेटमध्ये असं बुडवती काढते ठेवते. आणि गेलो आम्ही पाणी होतं तरी कुठं काम करून लई दमलं. आणतं एक हांडा भरून ठेवते आणि जाते. त्याच्यात काय काम दिसणार आहे? दिरबी बसून वहिनी पण बसून. हळू की माग ऐक. ती साहेब काय करणार आहे? ते आपल्याला ती साहेब आहे ती. आपण काम करता तेव्हा ती साहेब झाली. ते आपल्यावरची काय करणार आहे ती? मेन म्हणजे आपल्यावरती त्यांचं चालतं. उठवा दशक चोपा उठा. थोडं 2-2-3-3 झाडं लावून उठा. मग त्यांना पण बोलतात तरी त्यांना म्हणत होत्या की त्या मॅडम रोजच्या रोज काम किती करते ते दाखवा. रोजच्या रोज माणसं आहे त्याच्यामुळे काम काय दिसून ये नाही झाले. आज माणसं जर जास्त असलं तर कोणचं करतात. तुमची तिकडे गेले लोक. आता काय 4 गडी 6 बाया पाणी मारता रोपावर. रोप टाकता दगड येत. उद्या सगळी जमूनसाठी मग सगळे असले तर काय वाटत? सगळं असल्यावर काम दिसतंय. नाही उद्या पातळ आपापल्या पाता घ्यायचं. त्यांनी म्हटलं की तुम्हाला ती आकायला पण हितली माणसं घेऊ नका म्हटलं. नाही आमच्या तसं असलं तर त्याने पुन्हा माणूस देऊ नका असं म्हणत. काम तरी दिसून येते. हे साहेब लोक चांगले आहेत. यांना समजते आमची मजबुरी की बाबा खाली दगड आहे ते म्हणून. किती खाणार आम्ही तरी 4 गडी. त्यात पहिला दगड येचली पुन्हा हे फाकी मारून टाकली. गज्जार चल जा नावा कर. ही असली दगड आहे. ही असली चल
हो का प्राण्यांना पाणी पिण्यासाठी अशा हौदी इथे आहे ती. हे काय आता कसला सिस्टम आलाय काय माहित. जंगल जंगल राहिलं नाही घनवन म्हणजे अशी दाट झाड असतात अशी. त्या झाडांची वाढ तरी कशी होती आज. म्हणजे ह्या साहेब लोकांनी आम्हाला एवढं काम लावलं नाही बरं का. म्हणजे रिलॅक्स होतो आम्ही. परत ती आली ना मॅडम किरकिरच करायली. त्यांना पण बोलून गेली काय काय बोलली त्यांना पण. यांच्यासोबत आम्ही गप्पा तरी मारलो तरी काय नाही बोललं यांनी. उद्या माणसं वाढतील ना र नितीन. उद्या माणसं वाढतील ना. ते पुरुष गडी पण वाढवा. आम्ही दोघं चाललो आता दौऱ्यावर फिरायला. तर साहेबासमोरच आला निघून. चांगला आहे बिचारा काय नाही बोलत. गब्बस र. हा हसमुख आहे हो पोरगा. लय हसतोय. त्याच्या हाताला असलं फोड आलता. लय खांदलं त्यानं. जोरात पकडला टिकाव. ते बघा समोर दत्तान गोविंद्या. कॅमेरा इकडं आहे आमच्याकडं. लगेच असं बघतात. साहेबाची स्टिंगल लावलेला काय ह्यानं हसायचं बंदच करत नाही. ह्यांच्या दोघांच्या चेष्टेत माझ्या टकोऱ्यावर दिला दगड फेकून. जाऊ दे र मारू नको बारका. जाऊ दे र मारू नको र. मारू नको र. हे हात तुट जाय. हे नको हात तुटल. हात पिरगळून यार दत्ता. दत्ता हात आहे. दत्ता हात. दत्ता हात आहे. दत्ता दत्ता हात आहे. सोड काका सडाने ठास. दत्ता सोड ने. बापरे काय. अरे उठकी. अरे उठकी. अरे मारू नको की उठ. मॅडम आली परत ती. मॅडम परत आली. दत्ता तोंड लपवतो का काय व्हिडिओत बाईसारखा तू. होय रे. मी दोरी पकडायचं काम लावलंय मला चांगलं. ह्याला बघवलं नाही पळत आला आणि मध्येच दोरी पकडला. माझा अवतार खराब करून टाकला फकी पावडर राखून. अरे सोड की ते छातीत फुटल की दत्ता. अरे उठ की. अरे बारखा आहे र सोड. 11वीच आहे हो बारखा आहे त्यो. अरे उठ की आहे. श्वास बंद होईल. अरे काढ के गोविंद महाराज. तो काही तो साहेब आलाय. अरे सोड की उठ की. मॅडम उठ की. लका मरल की र बारका आहे र त्यो. ससा होता तिथं. मी असा रशी ओढत होतो आणि ससा तिथं बसलेला. माझ्या पायात चप्पल पण नाही. आज मी अचानकच आलो आहे असाच पिकअपमध्ये बसून. चप्पल पण नव्हते. आणि मी म्हटलं इचो काट्याचं बघून चला म्हणून पाय सावकाश ठेवतो. एकदमच पळाला माझ्या पायातून जोरात. मी असं ओरलो साहेब आले पळतच. काय झालं काय झालं. त्यांना वाटलं काहीतरी इचुकेटा म्हणजे नाग वगैरे काहीतरी निघालं काय. म्हणलं काय नाही ससा होता. चला इथला विषय कामावरती कसं आता ते त्या बायांचा विषय वगैरे तिला पण काढू नको म्हणलंय. आणि मी पण त्या विषयावर इथं बोलणार नाही. कसं आहे माहिती आहे का ते पण बघतात व्हिडिओ. सबस्क्राईब केलं आहे चॅनल. उगाच काहीतरी पिढा म्हणून मी इथं हसून पळून कामापुरतं. चला बाय बाय.